हवा कोणाची र या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोअर्स। नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभारवाडी, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस। नमस्कार, नगर संघर्ष न्यूजच्या हवा कोणाची र या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह एकूण 17 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे कोणते शिलेदार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत ते आपण पाहूया। बुलढाण्यामधून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाकेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सांगलीमधून चंद्रहार पाटील, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डी मधून जर का आपण पाहिलं तर भाऊसाहेब वागचौरे, नाशिक मधून राजा भाऊ वाजे, रायगड मधून आनंद गिदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून विनायक राऊत, ठाण्यामधून राजन विचारे, मुंबई ईशान्य मधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत, मुंबई वायव्य या ठिकाणून अमोल कीर्तीकर, परभणी मधून संजय जाधव, तर दक्षिण मध्य मधून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे। हे ठाकरे गटाचे शिलेदार म्हणजे पहिली यादी जी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची, त्यामध्ये या 17 उमेदवारांचा समावेश आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।